कोणताही बदल किंवा कोणतंही परिवर्तन हे सुरुवातीला कठीण वाटतं. ते मध्यावरती आल्यानंतर अप्रिय वाटायला लागतं. परंतु लक्षात ठेवा, कोणत्याही परिवर्तनाचा, कोणत्याही बदलाचा शेवट हा शानदार असतो. विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी माधव जगताप तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे. एक नवीन बदल घेऊन येणारा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या नंतर इथून पुढे आपण एक सिरीज सुरू करणार आहोत की या बदलांमध्ये नेमकं काय होऊ घातलेलं आहे आणि नेमकं आता आपल्याला आपली दिशा कशी ठरवायची आहे. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा माझी अट आहे की या चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशनला ऑन करून ठेवायचं आहे, कारण प्रत्येक गोष्टीचं नोटिफिकेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये अतिशय महत्त्वाचे असे जे बदल होऊ घातलेले आहेत आणि त्या बदलांच्या अनुषंगानं आपल्याला आपली तयारी, आपलं प्लॅनिंग हे करायचं आहे आणि त्या प्लॅनिंगला अनुसरून मग इथून पुढचा रोड मॅप ज्याला आपण म्हणतो तो रोड मॅप आपल्याला ठरवायचा आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे की कारण ज्यावेळेस पासून हे केडर बकेटिंग चा हा GR प्रसिद्ध झालाय, ज्याबद्दल तुम्ही ज्ञात असाल आणि अज्ञात असाल तरी हरकत नाही. परंतु लक्षात घ्या की केडर बकेटिंग किंवा आता जे नवीन बदल होऊ घातलेले आहेत हे बदल MPSC मध्ये काय आहेत. सुरुवातीचं टायटल काय आहे, MPSC बदलते तुमचं काय. ठीक आहे, कारण इतिहासामध्ये इथून पुढे लक्षात ठेवा, मी फार महत्वाचं आता स्टेटमेंट इथं करतोय, इतिहासामध्ये असं कधी झालं नव्हतं. अशी मोठ्या आकड्यांच्या जाहिराती इथून पुढे आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यासाठी आपल्याला आता तयारीत राहायचं आहे, आपल्याला प्रिपेअर्ड राहायचं आहे. आणि जर आपण या तयारीमध्ये नसू तर मग आपल्याला लक्षात ठेवा की एक मोठ्या म्हणजे आपण जे सगळं काय करतोय, सगळा आपला अट्टहास जो सुरू आहे की आता कुठे ना कुठे आपल्याला सरकारी नोकरीमध्ये जॉईन व्हायचंय, काहीतरी आपल्याला पोस्ट मिळवायची, आपलं स्वप्न साकार करायचं, हे सगळं ठीक आहे. परंतु त्यासाठी आपल्याला सगळे आपले कॅल्क्युलेशन्स करेक्ट बसवावे लागतात आणि त्या कॅल्क्युलेशनमध्ये जर गडबडी झाल्या तर मात्र मग आपल्याला त्या संधीपासून मुकावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा तुम्हाला ठरणार आहे. आता MPSC मध्ये काय बदल झालेत आणि हे बदल त्या GR मध्ये काय आहे हे सगळं तुम्हाला या मध्ये सविस्तर मी सांगणार आहे. आणि जाहिरात सर्वात मोठी येणार आहे असं का म्हणतोय मी, याचा देखील खुलासा मी शेवटी या व्हिडिओच्या शेवटी करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा कालचा एक GR आहे दिनांक 5 मेचा. मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी याला मिळालेली आहे आणि या GR मध्ये नेमकं आहे तरी काय आणि नेमकं हा GR आपल्याला काय सुचवतोय आणि यातून मग आपल्याला काय घ्यायचं आहे, आपल्याला काय नेमकं हे काय चाललंय प्रकार सगळा, काय हा गोंधळ आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आता विकसित महाराष्ट्र 2047चं आपलं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे की आपला महाराष्ट्र, आपला देश हा आपल्याला विकसित अवस्थेकडे घेऊन जायचा आहे, डेव्हलप्ड अवस्थेकडे घेऊन जायचा आहे. आणि त्याचा सुरुवातीचा उल्लेख या GR मध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यासाठी काय म्हटलंय, किमान शासन आणि कमाल प्रशासन, मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्सिमम गव्हर्नन्सचं धोरण हे आपल्या शासनाला अवलंबलेलं आहे. आता मिनिमम ज्यावेळेस आपण इथं गव्हर्नमेंट म्हणतोय म्हणजे कुठलीही प्रक्रिया, लाल फितीचा कारभार आपल्याला म्हणजे असं सगळ्यांना ज्ञात आहे की बाबा MPSC ची परीक्षा करायची म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकतो, तो म्हणजे वेळेचा. आपली किती वर्ष यासाठी आपल्याला द्यायची आहेत किंवा आपली किती वर्ष याच्यामध्ये जातील याबाबत आपल्या मनामध्ये पहिल्यांदा एक शंकेची पाल चुकते किंवा एक भीती आपल्या मनामध्ये निर्माण होते की साधारणतः लगेच आजूबाजूचे देखील आपल्याला म्हणतात की आता गेले तुझे 4-5 वर्ष पंचवार्षिक योजना वगैरे असे सगळे हे सगळं तुम्ही शब्द तुम्हाला ओळखीचे आहेत. ठीक आहे, म्हणजे साधी कंबाईन जी करायची म्हणली तरी पंचवार्षिक योजना लागते वगैरे वगैरे वगैरे. पहिल्या अटेम्प्टमध्ये होणारे सुद्धा आहेत, पण सर्वसाधारणपणे सगळ्यांचा विचार केला, ॲव्हरेज विचार जर केला तर असं लक्षात येतं की एक 3 ते 4 वर्षाचा हा सगळा प्रोसेसचा कालावधी. पण याच्या मागे काय कारण आहेत, तर याच्या मागे कारणं अशी होती की जाहिरात येणार, ओके, आधी जाहिरातीचं वेळापत्रक येणार, मग जाहिरात येणार, मग जाहिरात आल्यानंतर ती परीक्षा होणार, परीक्षा आल्यानंतर त्याच्यावरती आक्षेप पडणार, मग प्री मेन्स आणि मग त्याचा निकाल आल्यानंतर त्याचं जॉईनिंग, ही सगळी प्रोसेस लेंदी होती, खूप मोठी प्रोसेस. एका जाहिरातीसाठी 3 वर्ष, 3 ते 4-5 वर्ष गेलेत काय काय जाहिरातींमध्ये. तर इतका मोठा कालावधी जायचा आणि जे काही युवक आहे, जो उमेदवार आहे त्याच्या उमेदीची वर्ष याच्यामध्ये खर्ची पडायची. आणि मग यासाठी मिनिमम गव्हर्नन्स करून जास्तीत जास्त आपल्याला काय करायचं, मिनिमम गव्हर्नमेंट करून मॅक्सिमम गव्हर्नन्स करायचं आहे. आणि मग याच्यामध्ये काय गव्हर्नन्स वाढवणं म्हणजे काय, तर ही प्रक्रिया आपल्याला फास्ट करायची आहे आणि यामध्ये तात्काळ आपल्याला विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्यायच्या आहेत, त्यांची निवड करायची आहे, परीक्षा फास्ट ट्रॅक पद्धतीने आपल्याला राबवायच्या आहेत. तर काय करता येईल असा विचार या सगळ्या गोष्टींमागे होता. आणि तो विचार सुरू असताना मग एक गोष्ट अशी पुढे आली, ती म्हणजे केडर बकेटिंग. म्हणजे काय, सगळे संवर्ग, म्हणजे इतक्या ज्या परीक्षा होत आहेत, आता बऱ्याच परीक्षा आपल्याकडे होत असतात. आपल्याला सरळ सेवा
त्यांच्या परीक्षा आपल्याकडे होत आहेत. ठीक आहे. आणि मग सरळ सेवांच्या परीक्षानंतर आपल्याकडे या सरळ सेवा, बरोबर, वेगवेगळ्या विभागांच्या सरळ सेवा, वेगवेगळ्या आस्थापनांच्या सरळ सेवा तिकडे होत होत्या. आणि मग त्या होऊन परत आपल्याकडे एमपीएससी कडे साधारणतः 2 पद्धतीच्या परीक्षा एमपीएससी घ्यायची. त्यामध्ये अराजपत्रित आणि राजपत्रित अशा पद्धतीच्या या 2 परीक्षा. मग त्यामध्ये गट अ, गट ब आणि गट क अशा वेगवेगळ्या परीक्षा हे एमपीएससी मार्फत घेतल्या जात होत्या. मुळातच काही दिवसांपूर्वी एमपीएससीने सुरुवात याची केली. कंबाईन केल्या बऱ्याचशा परीक्षा. आधी पीएसआयची परीक्षा वेगळी व्हायची, एसटीआयची वेगळी व्हायची, त्यानंतर वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीने व्हायच्या. परंतु आता त्या एकाच संवर्गामध्ये आणल्या आणि ग्रुप बी, ग्रुप सी अशा कंबाईन परीक्षा एमपीएससी आयोगाने सुरू केल्या. त्यासोबत विद्यार्थ्यांची मागणी सातत्याने होत होती की बऱ्याच ज्या सरळ सेवा आहेत, या बऱ्याच सरळ सेवा या तुम्ही एमपीएससीच्या कार्यकक्षेमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि मग त्याचा देखील शासन स्तरावरती विचार सुरू होता आणि त्याला अंतिमतः यश आलेलं आहे. तलाठी भरतीसारखी महत्त्वाची परीक्षा. लक्षात ठेवा की तलाठी भरती सरळ सेवेमध्ये जवळपास महाराष्ट्रभरातून 20 लाख अर्ज हे तलाठी भरतीसाठी येतात. आणि मग तलाठी भरतीसारखी महत्त्वाची परीक्षा ही एमपीएससीच्या कार्यकक्षेमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू होते आणि या जीआरच्या अंतर्गत त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. तलाठी ही आता एमपीएससीच्या अंतर्गत होणार आहे. एमपीएससीच्या केडर बकेटिंगमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. आणि अशा बऱ्याच परीक्षा, अशा बऱ्याच संवर्गांचा समावेश आता इथून पुढे या एमपीएससीच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये झालेला आहे. आणि मग त्याचे जे काही पात्रतेचे निकष होते, ते पात्रतेचे निकष आता बदलणार आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तांत्रिक गोष्टी आपण लक्षात घेऊ. पण तांत्रिक गोष्टीपेक्षा मला काही बेसिक गोष्टी तुम्हाला इथं सांगायला आवडेल. आणि त्या बेसिक गोष्टीमध्ये बघा, आपण जर पाहिलं, ओके, आपले 100 पेजेस झाल्यामुळे आपल्याला इथे ब्लँक पेज आता येत नाहीये, ठीक आहे, हरकत नाही. तर एक 4-5 मुद्दे मला इथं हायलाईट करायचे आहेत. एक पहिला मुद्दा की या बदलांमुळे नेमकं झालंय काय. तर या बदलांमुळे आपलं काय बदल होणार आहे. तर बऱ्याचशा सरळ सेवेच्या तलाठी भरतीसारख्या इतर सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत या आता एमपीएससी कडनं होणार. एमपीएससी कडनं होणार म्हणजे नेमकं काय होणार. तर एमपीएससी या परीक्षा कंडक्ट करत असताना यामध्ये आधी या परीक्षा बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन व्हायच्या. टीसीएस आणि आयबीपीएसच्या पॅटर्न मध्ये या ऑनलाईन व्हायच्या. एमपीएससीच्या पॅटर्न मध्ये त्या ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार, हा सगळ्यात मूलभूत प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे की या परीक्षा आता इथून पुढे ऑनलाईन होतील की ऑफलाईनच एमपीएससीच्या पारंपरिक पद्धतीनुसार होणार. दुसरा मूलभूत प्रश्न असा आहे की याचा अभ्यासक्रम काय असणार. ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे की या परीक्षांचे टप्पे कसे असणार. म्हणजे एमपीएससीचे सर्वसाधारण टप्पे जर आपण लक्षात घेतलं तर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि अशा पद्धतीने मग काही परीक्षांना मुलाखती अशा त्या प्रोसेसमध्ये जायचं आणि मग ते परीक्षा व्हायची. ठीक आहे. तर अशा या 3 टप्प्यांच्या ऐवजी आता नेमकं काय होणार आहे हे आपल्याला इथं क्लिअर करायचं किंवा त्याचा अंदाज आता आपण बांधतोय. कारण जीआर आलेला आहे. अजून बऱ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये म्हणजे प्रामुख्यानं अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये आणि या टप्प्यांच्या बाबतीमध्ये आणि परीक्षेच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये अजून संभ्रमावस्था आहे. पण त्याच्यावरती देखील लवकरच शासनामार्फत प्रकाश टाकला जाईल याची अपेक्षा आपण करूयात. तर मुद्दा येतो या जीआर मध्ये आता आपल्याला काय समजून घ्यायचंय. ठीक आहे. आणि आपल्यामध्ये आपल्याला काय बदल करायचे आहेत. तर आता इथं काय ठेवलेलं आहे बघा. इथं एक महत्वाचं इथं सेंटेन्स आहे की विविध संवर्गांसाठी स्वतंत्र परीक्षा, वेगवेगळे अभ्यासक्रम, स्वतंत्र परीक्षा शुल्क, यामुळे विविध उमेदवारांवरती मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक ताण निर्माण होत होता. म्हणजे असं सहज आपण गप्पामध्ये म्हणायचो, काय म्हणायचो की माझी निम्मी इस्टेट तर या परीक्षांची फी भरण्यामध्ये जाते की काय, अशा पद्धतीचे काही विद्यार्थी फ्रस्ट्रेशनमध्ये बोलून जायचे. कारण वेगवेगळ्या परीक्षा, मग त्याचे वेगवेगळे शुल्क. कारण ऑनलाईनच्या टीसीएस आयबीपीएस मध्ये आपण बघितलं की 1,500 हजारापर्यंत एक्झाम फी आपल्याला तिथं भरावी लागत होती. मग या सगळ्यावरती हा उपाय आहे का, ठरणार आहे का, हे येणारा काळ ठरवणार आहे. परंतु आता कुठेतरी याच्यावरती चर्चा सुरू झालेली आहे आणि अंतिम स्वरूप त्याला येताना आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्यामध्ये असं लक्षात येतंय की वेगवेगळ्या परीक्षा घेण्यापेक्षा एकच या सगळ्या संवर्गांची, म्हणजे अख्ख्या गट क मध्ये जेवढे संवर्ग येतील त्यांची एकच एक्झाम घ्या. अख्ख्या गट ब मध्ये जेवढे संवर्ग येतील त्यांची एकच परीक्षा घ्या. राजपत्रित म्हणजेच गट अ राज्यसेवेमध्ये अजून जे विविध परीक्षा सरळ सेवेच्या माध्यमातून व्हायच्या
त्या सगळ्यांचा समावेश आता तुम्ही राज्यसेवेमध्ये करा. त्यानंतर बरेच बदल याच्यामध्ये इलिजिबिलिटीच्या बाबतीमध्ये होते की काही ठिकाणी फक्त डिग्रीवाले किंवा डिप्लोमावाले इलिजिबल असायचे आणि डिग्रीवाले नसायचे, असं काही फार विवादास्पद अशा काही गोष्टी होत्या. आता सगळ्यांची मोस्टली इलिजिबिलिटी किंवा पात्रता, शैक्षणिक पात्रता ही पदवी इतकीच करण्यात आलेली आहे. कुठलेही इतर त्याच्यामध्ये निकष लावलेले नाहीयेत. हे या GR माध्यमातून आपल्याला स्पष्ट होतंय. विविध संवर्ग याच्यामध्ये आता ऍड होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि ही जी टॅगलाईन आहे त्यांची की विविध संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याच्या ऐवजी आता एकच परीक्षा होणार आहे आणि मग गट अ, गट ब आणि गट क अशा 3 टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्याचं नियोजन हे आपल्याला MPSC आयोगाचं असल्याचं बघायला मिळत आहे. आता यामध्ये संवर्गामध्ये कोणते कोणते वाढ झालेली आहे आणि कोणते कोणते संवर्ग हे कायमचे निष्ठ झालेले आहेत. तुम्ही लक्षात ठेवा, मी काय सुरुवातीला म्हटलं की कोणताही बदल हा सुरुवातीला कठीण वाटतो. सुरुवातीला हे सगळं आपल्याला कठीण वाटेल, काही दिवसांनी आपल्याला हे नकोसं वाटायला लागेल, परंतु ह्याचा शेवट मात्र शानदार असणार आहे हे मी तुम्हाला ठणकावून सांगतोय. कारण लक्षात ठेवा की हे म्हणण्यामागचं माझं उद्दिष्ट काय की काही असे संवर्ग होते की जे डेड झालेले होते, मृत झालेले होते. स्टेनोग्राफर सारखी पोस्ट ज्यामुळे बऱ्याच जागा अडवून राहायच्या, ते आता त्यांनी ते केडर बरखास्त केलं, मृत केलं. आणि त्यामुळं आता काय होणार आहे की त्याच्या ऐवजी दुसरी कुठली तरी चांगली पोस्ट जी काल सुसंगत आहे, आताच्या काळामध्ये त्या माणसाला तिथं काम करायला वाव मिळेल अशा पद्धतीचे काही संवर्ग इथे निर्माण केले गेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही चांगली गोष्ट आहे. मी जसं सुरुवातीला या व्हिडिओच्या म्हटलं होतं की इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात म्हणजे काय की आता इतका मार्ग मोकळा झालेला आहे की आधी मागणी पत्र पाठवत असताना कुठल्याही विभागाला, कुठल्याही आस्थापनेला ज्यावेळेस मागणी पत्र पाठवायचं असतं आणि मागणी पत्र पाठवत असताना मग त्या आपल्याकडे कोणती कोणती पदं आहेत, आपल्या ऑफिसमध्ये कोणत्या लोकांची खरंच गरज आहे याचा एक प्रश्न पडायचा. कारण ही सगळं लालफितीचा कारभार आणि मग त्याला अनुसरून ती बिंदू नामावली, मग ते RR आणि हे सगळ्यांचा मेळ बसवायचा आणि ते मागणीपत्र आयोगाकडे जायचं. या प्रोसेसमध्ये फार वेळखाऊपणाची ही सगळी प्रोसेस होती आणि तो वेळखाऊपणा या सगळ्या केडर बकेटिंगच्या या सगळ्या ह्याच्यामुळं निघून गेलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांना एक किंवा MPSC किंवा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअर करू इच्छिणाऱ्यांना ही एक सुवर्ण संधी होऊ घातलेली आहे. आता बरेच विद्यार्थ्यांना मला सुचवायचं आहे की मागच्या 4 ते 5 वर्षापासून इथं स्पर्धा परीक्षा करतोय फुल टाईम आणि आता घरच्यांचं प्रेशर वाढलेलं आहे की आता घरचे म्हणत आहेत की बाबा किती दिवस अजून या सगळ्यांना तू देणार आहेस. मागे बऱ्याच प्री गेल्या, बऱ्याच मेन्स गेल्या, 1 मार्काने गेला, 2 मार्काने गेला, असे सगळे प्रकार, वाढती स्पर्धा, हे सगळं लक्षात घेता तुम्ही आता थोडंसं या गोष्टींकडे गांभीर्याने पहा. कारण एक मोठी संधी म्हणून तुम्ही थोडंसं घरच्यांना पण हा व्हिडिओ तुम्ही कदाचित दाखवा आणि त्यांना सांगा की आता MPSC मध्ये कशा पद्धतीने हे बदल होऊ घातलेले आहेत आणि एक नवीन संधी, एक नवीन अपॉर्च्युनिटी, या माध्यमातून एक मोठी अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी येणार आहे. आणि मला एक काही दिवस तुम्ही द्या आणि त्यातून मग यश मात्र मिळवून द्या, ही खात्री त्यांच्या मनामध्ये द्या पालकांच्या. आणि मगच तुम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये येऊन जा आणि प्रामाणिक प्रयत्नांनी आणि आपल्या कष्टांनी हे यश तुम्हाला नक्की मिळेल. कारण आता बरेच पदं याच्यामध्ये नव्याने ऍड होणार आहेत आणि ही परीक्षा कोण घेणार आहे तर MPSC घेणार आहे. आणि MPSC म्हटलं की आपल्याकडं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर MPSC याचा समानार्थी शब्द आहे विश्वास. MPSC के घर में देर है लेकिन अंधेर नहीं. बरोबर ना. म्हणजे MPSC ने ते कमवलेलं आहे की कुठली पारदर्शक पद्धतीनं आणि तुमच्या मेरिटवरतीच तुमचं सिलेक्शन हे इथं होत असतं. आणि त्यामुळं आता जे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खरं तर ही आनंदाची बाब आहे. कारण बऱ्याच परीक्षांच्या बाबतीमध्ये असं व्हायचं की परीक्षा पद्धतीमध्ये गोंधळ असायचा, परीक्षा घेतल्या गेल्यानंतर तिथं काही अनियमितता दिसून यायची आणि मग त्यातून त्याच्यावरती आक्षेप निर्माण व्हायचे आणि त्यातून त्या पूर्ण परीक्षा पदभरतीवरतीच कलंक लागण्याचे प्रकार इतिहासामध्ये घडलेले आहेत. आणि ते आता इथून पुढे होणार नाहीत कारण ही परीक्षा आता MPSC घेणार आहे. त्यामुळे ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाची गोष्ट ठरते. आता या GR मध्ये परीक्षा जे आहे त्या संवर्ग जे आहेत त्यामध्ये कोणते कोणते संवर्ग ऍड झालेले आहेत, त्या संवर्गाच्या अनुषंगानं गट अ आणि गट ब चे संवर्ग त्याची स्पष्टीकरण याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत. सविस्तर GR जर तुम्हाला हवा असेल तर याच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही GR असं MPSC GR असं टाका आणि मग तो GR तुम्हाला आमच्या मार्फत नक्की दिला जाईल. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, त्या व्हॉट्सअप लिंकवरती GR असं तुम्ही मेसेज करा MPSC GR आणि तो GR तुम्हाला मी तात्काळ देईल. या GRच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये अजून काही शंका असतील, कुशंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाका की तुम्हाला काय समजलं नाहीये या GR मधलं.
त्याच्यावरती आपण नव्यानं व्हिडिओ घेऊन येत राहू. हा व्हिडिओ माझा फक्त इंट्रोडक्टरी आहे, फक्त सुरुवात किंवा या GR ची ओळख मला तुम्हाला करून द्यायची आहे. त्याच्या अनुषंगानं याच्या मागचा मूळ हेतू काय आहे हे मी तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता इथून पुढे यातल्या टेक्निकल बाबींवरती, यातल्या तांत्रिक गोष्टींवरती आपले व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तर परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.